आज मी अजिबातही बोलण्यात वेळ वाया न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करणार आहे. थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजची आपली रेसिपी काय आहे ते. तर नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करूयात अतिशय सोपा आणि चवीला भन्नाट असा गाजरचा हलवा. फक्त 3च सामानात बनणारा हा गाजरचा हलवा अतिशय टेस्टी आणि डिलिशियस असा आहे. खवा न टाकतासुद्धा अगदी माव्यासारखी या गाजर हलव्याची चव लागते. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. गाजर आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मग त्याची साल काढून घ्यायची आहे. कारण गाजरावरती भरपूर अशी माती असते आणि मग ती तशीच राहिली तर मग खाताना दाताखाली अशी कचकच लागते. त्यामुळे शक्यतो ते भरपूर चांगल्या पाण्याने धुवून घेऊन नंतर त्याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर हे पहा, आता सगळ्या गाजरांची आपली साल काढून व्यवस्थित झालेली आहे. आता हे गाजर आपण किसणीने किसून घेऊयात. मी अगदी लहान किसणीने न किसता त्याचा मीडियम साईजचा किस करून घेणार आहे. म्हणजे शिजताना बिलकुलही त्याचा गाळ होत नाही आणि दिसताना हलवा आपला सुरेख दिसतो. सणासुदीच्या दिवसात किंवा पाहुणे आल्यावर जेवणात काहीतरी गोड करण्यासाठीचा एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे हा. कुकरमध्ये न शिजवता सुद्धा अगदी झटपट होणारा हा गाजरचा हलवा अगदी कोणीही करू शकतं. इतका तो करायला सोपा आहे. सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. आता तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आपला गाजरचा किस घालून घेणार आहे. अर्धा किलो गाजरचा जवळपास आपला 2 मोठ्या वाट्या किस तयार झालेला आहे. आता हा किस आपण तुपामध्ये एक 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊयात. तुपावर गाजर छान परतून घेतल्यामुळे त्याला सुंदर अशी चव तर येतेच आणि आपल्या हलव्याला एक सुंदर अशी चकाकीसुद्धा येते. आता आपला किस छान तुपामध्ये परतून झालेला आहे. यामध्ये आपण पाऊण वाटी दूध घालून घेऊयात. तसेच आपण यामध्ये अर्धी वाटी घरची दुधावरची सायही घालून घेणार आहोत. साय घातल्यामुळे आपल्या हलव्याला एकदम खव्यासारखी अशी चव येते. त्यामुळे बाहेरचा भेसळ असलेला खवा वापरण्यापेक्षा घरची साय वापरलेली कधीही उत्तम. यानी चवही छान लागते आणि भेसळयुक्त असल्यामुळे आपल्या शरीरालाही बिलकुलही हानी पोहोचत नाही. आता हे सगळं चमच्याने आपण छान एकजीव करून घेऊयात. आता यामध्ये मी आवडीप्रमाणे काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे. म्हणजे ते या दुधामध्ये छान शिजून निघतात. आता परत एकदा हे छान मिक्स करून यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक 5 ते 7 मिनटं हे सगळं दूध आटेपर्यंत या हलव्याला छान शिजून घेऊयात. आता हलव्यामधलं दूध बऱ्यापैकी छान आटलेलं आहे. मग एकदा हे हलवून घेऊन यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण साखर घालून घेऊयात. मी इथे 2 वाटी गाजरच्या किससाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. तसेच यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूडही घालून घेतलेली आहे. आता हे सगळं आपण मस्त एकजीव करून घेऊयात. दूध व्यवस्थित आटल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. दुधासोबतच जर तुम्ही साखर घालाल तर हलवा शिजायला खूप वेळही घेतो आणि हलवा बराच वेळा पानसट राहू शकतो. त्यामुळे आधी आपल्याला हलवा दुधामध्ये छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आता हे पहा, 2 ते 3 मिनिटांमध्ये साखर ही छान विरघळली गेली आहे. आता हा साखरेचा पाक आटेपर्यंत आपण एक 3 ते 4 मिनिट परत एकदा हलवा असाच मिक्स करून घेऊयात. आणि आता हे पहा, याची कन्सिस्टन्सीसुद्धा किती सुंदर अशी आलेली आहे आणि अगदी रसरशीत असा आपला हलवा दिसत आहे. पाहिलं तुम्ही किती करायला हा हलवा सोपा आहे आणि अगदी कमी सामानात घरच्या घरी आपण हा टेस्टी हलवा करू शकतो. चला तर मग हा हलवा पाहून जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर डायरेक्ट किचनमध्ये जाऊन या हलव्याच्या तयारीला लागा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हेही मला नक्की सांगा. तसेच जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.